आजच्या भागात आपण बघूया चिकूपासून बनवले जाणारे लोणचे, चिप्स, कुल्फी, चॉकलेट्स आणि मिल्कशेक. हे सर्व बनतात ऑरा ग्रीन नावाच्या घोलवडमधील कंपनीत. नमस्कार. घोलवडचे चिकू त्याला जगात कुठेही तोड नाही. सर्वात प्रख्यात आहेत घोलवडचे चिकू. तर घोलवडला एका चिकूच्या बागेत मी आलोय. हे जे चिकू आहेत ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत, पण नैसर्गिक गोळवा याच्यात अत्यंत असतो घोलवडच्या चिकूमध्ये. तर या चिकू बद्दलची आणि त्याच्यापासून बनणाऱ्या सर्व पदार्थांची माहिती मी थोड्या वेळात तुम्हाला देतो. तर तुम्ही ही फिल्म नक्की शेवटपर्यंत बघा आणि इथे कुठले कुठले प्रॉडक्ट तुम्हाला मिळू शकतात घरपोच याची पण मी माहिती तुम्हाला देणार आहे. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. हा तयार चिकू आज सकाळी पिकलेला चिकू आहे आणि ह्या पिकलेल्या चिकूपासून आपल्याला चिप बनवायची आहे. चिप बनवताना आपण प्रथमतः त्याचं साल काढतो आहोत. साल काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन भाग करून आतमध्ये एक चिकाचा पार्ट असतो, बिया असतात त्या सुद्धा आपल्याला काढाव्या लागतात. हा पार्ट चिकाचा असतो, तो चिक चालत नाही म्हणून तो चिक काढावा लागतो, बी काढावी लागते. आणि या पद्धतीने एकदा चिकू सोलून घेतला की त्याला आपण मशीनवरती कटरवरती कटिंग करून घेतो. कापून झाल्यानंतर या चिप्सला उन्हामध्ये ड्रायरवरती सुकत घालावं लागतं. सुकत घालताना एक एक चिप अशी आपल्याला ठेवावी लागते. त्यानंतर दुपारच्या वेळेत ती पुन्हा पलटवून घेतली जाते आणि हा उन्हामध्ये ह्या ड्रायरवरती हा चिप्स एका दिवसात संध्याकाळी 3:30 पर्यंत हा चिप्स सुकला जातो. त्यानंतर आपण या ड्रायरवरून हा चिप्स काढून घेतो आणि त्याची पॅकिंग करून ठेवतो. हा एका दिवसात खराब होणारा चिकू आपल्याला वर्षभर टिकवता येतो. चिकू वाळल्यानंतर आपण याची पावडर बनवू शकतो. त्या पावडरचा वापर आपण मिल्कशेकसाठी, कुल्फीसाठी करतो. 100% नॅचरल असं ही चिकू पावडर आहे. याच्यामध्ये ज्या फळामध्ये, चिकूच्या फळामध्ये जितकी साखर आहे तितकीच साखर, त्यामुळे त्याला शुगर फ्री म्हटलं जातं. फळातली साखर आपल्या शरीराला नडत नाही आणि म्हणून या पावडरपासून जे बनवलेले पदार्थ आहेत आपले चिकू मिल्कशेक, चिकू कुल्फी, ह्या दोन्ही गोष्टींना खूप खूप डिमांड आहे. लोक इथं तेवढ्यासाठी, ते घेण्यासाठी, खाण्यासाठी येत असतात. त्यानंतर आपण जो चिकूपासून मिल्कशेक बनवलेला आहे, हा चिकू मिल्कशेक आहे. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली जी चिकूची पावडर आहे त्याच्यापासून हा मिल्कशेक बनवलेला आहे. अतिशय चवदार आहे आणि मी इथली सगळी पद्धत बघितल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने असल्यामुळे त्याला एक नैसर्गिक चव आहे. इथले घोलवडमधले चिकू खूप प्रख्यात काय त्याचं कारण मला आत्ता समजलं आहे. अतिशय सुंदर टेस्ट. चिकू मिल्कशेक. ही चिकूपासून बनवलेली कुल्फी आहे. ही कुल्फी सुद्धा आम्ही आमच्या औरा ग्रीन ह्याच्यातूनच बनवली जाते ह्या कंपनीमध्ये आणि त्यामुळे ती नॅचरल इथल्या बनवलेल्या चिकूपासून तयार केलेली आहे. ह्याच्यामध्ये दूध आणि चिकू. तर ह्या कुल्फीची सुद्धा चव फक्त चिकूच्या चवीमुळे वाढलेली आहे आणि इथला चिकू आपल्याला माहितीच आहे की किती गोड आणि चांगला आहे आणि त्यामुळे घोलवडच्या चिकूपासून, घोलवड डहाणू बोर्डीच्या चिकूपासून बनवलेली ही कुल्फी आपण पाहू शकता. त्याचा रंग चिकूच्याच रंगाचा आहे, रंग बदलत नाही. जिथे आपण सुकत घालतो तो ड्रायर असा आहे की त्याची चव आणि रंग बदल होत नाही आणि त्यामुळे ह्या कुल्फीला हा रंग चिकूचा रंग आलेला आहे. नैसर्गिक पद्धतीची चिकूची कुल्फी हा प्रकार सहसा कुठेही मिळत नाही. जो चिकूची कुल्फी आपल्या मुंबईत काही ठिकाणी मिळतो, चिकूचा आईस्क्रीम, पण त्याला एवढ्या नैसर्गिक पद्धतीने बनवलेली पावडर वापरत नाहीत. नक्कीच ते मला माहिती आहे. त्याची चव घेऊन मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते. छान ऊन पडलं असताना याची चव अप्रतिम लागते. मी नक्की रेकमेंड करेन, तुम्ही कधी घोलवडला आलात तर या ठिकाणी अवश्य भेट द्या. इथे यांचे खूप चांगले प्रॉडक्ट आहेत, विक्री पण होते. त्यामुळे घोलवडला आल्यानंतर तेवढ्यासाठी निव्वळ घोलवडला यायला काही हरकत नाही आहे. यात
साखर अजिबात घातलेली नाही, त्यामुळे शुगर फ्री म्हणता येईल अशी आहे. अप्रतिम चव आहे, गोडवा छान आहे. चिकू चॉकलेट तयार केलेला आहे. चिकू चॉकलेट हा या पद्धतीनं तयार होतो की आपण एक डार्क चॉकलेटला त्याला हे कव्हर केलेलं आहे. आतमध्ये चिकूचा चिप्स आहे. चिकू जी आहे त्याची टेस्ट खात असताना सतत तोंडामध्ये राहते आणि म्हणून लोकांना ह्याचा स्वाद खूप आवडलेला आहे. आपण जे बघितलं चिकू चॉकलेट, त्याची चव घेऊन सांगतो. बाहेरून चॉकलेटचा लेअर आणि आत चिकूची चव, अप्रतिम चव. चिकूचं लोणचं, हा लोणच्याचा भाग आम्ही तयार केल्यानंतर आम्हाला पर्यटकांनीच दाद दिली. आपण चिकू लोणचं तयार करण्यासाठी हे पाणी घेतलेलं आहे. 1 किलो साखर त्या पाण्यामध्ये आपल्याला वितळवायची आहे. थोडासा पाक करायचा आहे आणि हे लिंबूचं पाणी आहे. साखर आणि लिंबू ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे दुसरं प्रिझर्वेटिव्ह आपण काहीही याच्यात घालत नाही. त्याच्यामध्ये हिंग, चवीनुसार मीठ, हा लोणचं मसाला आपण त्याच्यामध्ये घालतो आहोत. मिरची पूड. हा साखरेचा पाक तयार झाला की त्याच्यामध्ये आपण चिप्स घालतो. भरपूर टिकाऊ आहे, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. आपण 6 महिने हे टिकू शकतं. चिकूच्या चिप्स त्याच्यामध्ये घालतो. ड्रायरवर सुकत घातलेला चिकू आपण असा या पद्धतीनं पुन्हा त्याची एक बाजू सुकल्यानंतर आपण तो फिरवतो आहोत की दुसरी बाजू त्याची पूर्ण सुकल्यानंतर हा चिकू आपला या पद्धतीनं तयार होतो. हा तयार झालेला मेन याच्यापासून तयार झालेली ही चिकूची चिप्स आहे. याला चिकू चिप्स म्हणतात. ही नुसती आपण खाऊ शकतो. आता याची पावडर करणं चाललंय ना. आता मगाशी आपण जे बघितलं ते चिकूचे चिप्स वाळवलेले, त्याच्यात चिकूची पावडर करणं चाललंय या मोठ्या मिक्सरमधनं. नैसर्गिक पद्धतीची चिकू पावडर तयार झालेली आहे इथे, बघू शकताय. शुद्ध स्वरूपातली घोलवडच्या चिकू पासून बनलेली पावडर. घोलवड मधले चिकू खूप प्रख्यात आहेत आणि त्या चिकू पासून अनेक चांगली उत्पादनं बनवणारे पाटील दाम्पत्य माझ्याबरोबर आहे. तर पाटील दाम्पत्याने हा व्यवसाय किती साली चालू केला तुम्ही सांगा. साधारणपणे आम्ही हा 1992 साली ह्या प्रक्रिया उद्योगात आम्ही अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ 15 वर्ष ह्याच्यावरती काम केल्यानंतर आम्ही साधारण ह्या 10 वर्षापासून आम्ही हे काम म्हणजे अगदी व्यापारी तत्वावरती हे काम करू लागलो. पण आता हा चिकू हा जो प्रकार आहे हा वर्षभर उपलब्ध असतो का? वर्षभर उपलब्ध आहे, पण त्याचे पण 2 सीझन आहेत. आपल्याला थंडीच्या सीझनमध्ये चिकू भरपूर मिळतो. त्याचा स्वाद पण अतिशय सुंदर असतो. त्यामुळे त्यातला गोडवा आणि तो माल त्या वेळेमध्ये तयार करणं, शिवाय उन्हाची गरज असल्यामुळे हे ड्रायर आपले सोलार ड्रायर असल्यामुळे आपल्याला उन्हामध्ये करायचं असतं आणि त्यावेळेस मिळालेला चिकू आम्ही मे महिन्यापर्यंत हा माल तयार करत असतो. पण असं सोलर ड्रायरची ही आयडिया आहे ही मला वाटतं मी कुठे बघितलेली नाही यापूर्वी. तर याच्या पूर्वी हा सोलर ड्रायर याच्या आधी तुमची काय पद्धत होती?
आम्ही हा माल सुकत घालण्यासाठी चादर, साड्या यांचा वापर केला. सुरुवातीला डबल डबल घालायचे आणि बाहेरच सुकवला जायचा. जसं वाळवण म्हणून आपण इतर करतो, गहू तांदूळ वगैरे सुकवतो त्या पद्धतीनं चिकू सुकवले. पण ते सुकवण्यासाठी आम्हाला 4 ते 5 दिवस लागत असत. सकाळी वाळत घाला, संध्याकाळी पुन्हा काढून ठेवा, त्यानंतर त्याच्यावर माशी आहे, धूळ आहे, हे सगळं बसत होतं. पण ह्या पद्धतीशिवाय दुसरी पद्धत आमच्यापर्यंत पोचायला बराच काळ गेला. परंतु आम्ही आज आता खात्रीने सांगू शकतो, जेव्हा सोलार ड्रायर आमच्याजवळ आले तेव्हा निनादनं हा सोलार ड्रायरचा प्रयत्न केला. त्याच्यावर चिकू वाळवून पाहिली, ती वर्षभर टिकवून पाहिली आणि त्यानंतर आम्ही ह्याला जास्त प्रमाणात जे काही आम्ही पदार्थ बनवतो ते बनवण्याचा तयारी केली. पाटील साहेब, मला असं कळलं की तुम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारची पेस्टिसाइड्स वापरत नाही, खरं आहे का ते? अगदी खरं आहे. कारण की चिकूचं झाड हे अतिशय कणखर असं झाड आहे आणि त्यामुळे ह्या झाडाला कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आणि जर झाला जरी झाड टिकू देत नाही त्याला. त्याला टिकू देत नाही. हा. आणि आम्ही पण असाच प्रयत्न करतो की हे फळ जेवढं शुद्ध देता येईल, म्हणजे प्रक्रिया केलेला पदार्थ तर आम्हाला शुद्ध द्यायचा आहेच, पण फळ देखील आम्ही जेवढं शुद्ध देता येईल तेवढं द्यायचा आमचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे आम्ही मागच्या जवळजवळ 40-42 वर्षापासून ह्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरायचं नाही किंवा रासायनिक फवारणी वगैरे करायची नाही, असं आम्ही आमचं हे ठरवलेलं आहे. मग तुम्ही सहसा शेणखत वगैरे असं वापरता? शेणखत आणि आमच्याकडे गांडूळ खताचं आम्ही हे बनवतो. आम्ही स्वतः गांडूळ खत बनवतो आणि ते आम्ही ह्या झाडांना हे करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. या चिकूच्या बागेच्या निसर्गरम्य परिसरात यांचंच एक ऑरा ग्रीन म्हणून रेस्टॉरंट कम शॉप आहे. या गार्डन रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला पिझ्झा, पास्ता, मिल्कशेक, कुल्फी आणि या कारखान्यात बनवलेले सर्व पदार्थ एकदम ताजे मिळतात. स्वतःचे वाहन असल्यास बोर्डी बीचपासून 5 मिनिटे अंतरावर वहिंद्र ब्रिजच्या जवळ यांचं हे कारखाना आणि कॅफे येतो. तुम्हाला जर यांच्या बागेतले ताजे रसाळ मधुर चिकू हवे असले तर ते देखील येथे उपलब्ध आहेत. यांच्या दुकानात चिकू पावडर, चिकू चिप्स, चिकूचे लोणचे आणि इतरही बरेच प्रकार पॅकबंद स्वरूपात मिळतात, जे तुम्ही इथून विकत घेऊन घरी नेऊ शकता. यांचे हे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला जर घरपोच हवे असले तर मी दिलेल्या या नंबरवर तुम्ही संपर्क केल्यास ते कुरिअरनी तुमच्यापर्यंत माल पाठवतात. हा घोलवड चिकू स्पेशल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की शेअर करा आणि आमच्या हेमंत जी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.